हॅलो फ्रेंड, शंकर पळोवची आमच्या गोंया खातीर जॉब स्कॅम गाजता सारकें दिसान दीस एकटो जाळ्यान सापडत आसा. म्हटल्यार हे बरें व्हडलें प्रकरण आहा सारकें. कितलेशे कोटींचे प्रकरण आसतलें हें कितें. आनी हे धरता म्हाका दिसता पुलिसांक नाके नखे येवपाचे आसा. आता हे पार्टीचे जे प्रवक्ते कोण आहात न्हू, ते डेली येतात आनी प्रेस कॉन्फरन्स दितात, डेली येतात आनी बायटी दितात. अरे बाबा, आयज ते तुम्ही सगळे जे ऑपोजिशनान आसात न्हू, तुम्ही आयज रस्त्याचेर देवपाची गरज आसा. कित्याक सांग, आयज जर ह्या सरकारान हे जॉब स्कॅम जर जाल्लेले आसात कितें जाल्यार सरकाराचेर प्रेशर हाडपाची गरज आसा. आमकां हे सरकार नाका म्हणून स्टेटमेंट करपाची गरज आसा. आयज रस्त्याचेर देवपाची गरज आसा, आंदोलन करपाची गरज आसा. कित्याक आयज हेंच्यांनी आमचे जॉब चोरले, जॉब शॉर्टेज करून जॉब चोरले म्हणूंक शकता आमी. आनी लोकांकडल्यान त्याच जॉबां खातीर पयशे घेतले. अरे लोक आयज रिणां काडून, भांगरा बँकेन दवरून, लोनां काडून, आपले प्रॉपर्टीज बँकेन दवरून, अशें करून पयशे अरेंज करून हे पयशे दिल्लेले आसात मरे. आनी आयज लोक सारको अक्षरशः भिकेक पावलेलो आसा लोक. ह्या टायमाचेर तुम्ही ऑपोजिशन पार्टी फक्त स्टेटमेंटां करतले रे प्रेसाक येवन. फक्त स्टेटमेंटां. तुमच्या स्टेटमेंटांनी कितें जावपाचें आहा रे? तुमच्या स्टेटमेंटान दुसरे दिसा मागीर ती रुलींग पार्टी आहा ती येता आनी स्टेटमेंट करता. आयज म्हाज्या हिसपान जाल्यार तुमचे कडेन कापास्ताद आहा न्हू, जाल्यार रस्त्यार देवन आंदोलन करपाची गरज आसा. आमकां हे सरकार नाका म्हणून. तुमचे ते बेश्टे पोकळ भाशणां आनी ती स्टेटमेंटां आमकां नाका. ती आयकोंक आमी बसोंक ना. कारण लोकांक पिश्यान काडू नका. जर तुम्ही आंदोलन करूंक शकना, प्रोटेस्ट करपाक शकना, जाल्यार म्हाज्या हिसपान जाल्यार तुम्ही ओग्गी बसल्या बरे. जे चल्ला ते चलो न्ही. अरे म्हाका एक सांग, आरोप प्रत्यारोप करून फायदो कितें आहा? तुमचे कडेन कितले 7 काय 8 कितें आमदार आसात मरे. देवा मरे सकयल. आणि तुम्ही जे निर्लज्ज कहे 8 जाण गेल्लेले आसात न्हू, की तुमकांय लस ती की आयज हे जेन्ना जॉब स्कॅम भायर सरले आणि इतले सगळे जाता म्हणून कळ्ळें, तुम्ही भायर सरपाक जाय आसलेले मरे गोंयकारांच्या हितान. कितें रे, तुम्ही सारकेच गोंयकारांक फोंडान घातले. तुम्ही जे 8 जाण जे गेल्यात ते तेवटेन तांकां सपोर्ट करपाक, ते हेका सपोर्ट, हे जॉब स्कॅमांक सपोर्ट करपाक गेल्ले तुम्ही. हे जॉब स्कॅमांक सपोर्ट करपाक गेल्ले हे गोंयच्या जनतेन हांकां विचारपाक जाय. आणि हे जे कोण आतां उरल्यात न्हू, तुम्ही आंदोलन करपाक भायर सरपाक जाय. जाल्यारूच हे जॉब स्कॅम सारखे एक्सपोज जातले आनी सरकाराचेर प्रेशर येतलो आणि सरकारान बदल हाडपाची गरज आसा. आयज सरकार चेंज जावपाची गरज आसा. कित्याक सांग, आयज स्कॅम भायर सरपाक लागलेले आहा. सगळे लँड स्कॅम, कन्वर्जन स्कॅम, जॉब स्कॅम कितें चल्ला रे. आणि तुम्ही ओग्गी रावन स्टेटमेंटां करता, प्रेस कॉन्फरन्सां दिता. प्रेस कॉन्फरन्सांनी कितें जावपाचें आसा? प्रेस कॉन्फरन्सांनी तुमकां फक्त पब्लिसिटी मेळटा मरे. आणि मागीर म्हणटात शंकर पळोवचे आणि बाकीचे एक्टिव्हिस्ट आहात ते बॅगा घेता म्हणून. कितें रे, बॅगा कोणी घेतल्या ती आमकां खबर आहा. आणि जे स्टेटमेंटां करतात न्हू, रितीन करा सारखी स्टेटमेंटां, कळ्ळें तुका? ती आंगलट येवपाची आहा तुमची स्टेटमेंटां. कितें. आणि आयज जर खरेंच तुमकां हे जॉब स्कॅम एक्सपोज करपाचे आहा जाल्यार लोकांक आमच्या रस्त्यार देवचे पडटले. जे इफेक्टेड आहा तांकां रस्त्यार देवचे पडटले. कित्याक फुडें मागीर आमकां हे जर जॉब स्कॅम जर आतां जर धापले कितें आनी जे एका कन्क्लुजनाचेर व्हरना हे जॉब स्कॅम, जाल्यार आमकां गोंयकारांक हे जॉब विकते घेवचे पडटले. जशे आता लोकांनी पयशे दिलेले आहात तशे. कितें रे, आरटीओ जावपाक पयशे, PSI जावपाक पयशे, कॉन्स्टेबल जावपाक पयशे, बाकीच्या ऑफिसरांक पयशेच पयशे मरे. पयशे दिना जाल्यार जॉब ना. स्टाफ सिलेक्शन कमिशन कित्याक हे केला? तर स्टाफ सिलेक्शन कमिशन बंद करा. तर तशें जाल्यार ते बंद करा. आणि आयज जे कोण उरलेले आमदार आसात न्हू, तुमचे कडेन प्रोटेस्ट करपाची कापास्ताद ना. जे पार्टी आहात ऑपोजिशन, तुमचे कडेन प्रोटेस्ट करपाची कापास्ताद ना. पोकळ स्टेटमेंटां दिवन लोकांक मिसगायड करू नका. इतलोच आमचो डिमांड. आणि जायना जाल्यार मागीर आमकां सांगा, आमी मागीर कितें करूंक जाय ते करता.